धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती असा नवीन दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंनी केला. रणजित कासलेच्या दाव्यानं आता खळबळ माजली आहे. लाडकी बहीण योजनेतील बहिणींना 2 योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे. या महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवरती आली. आज सरकार 500 रुपयांवरती आलंय, उद्या शून्यावरती येईल अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. लाडकी बहीण योजनेच्या पैसे कपातीवरनं विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती हल्लाबोल केला. 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते. ज्यावेळी योजना लागू केली तेव्हा बुद्धिभ्रष्ट झाली होती का, असा सवाल वडेट्टीवारांनी केला. शहापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार पांडुरंग बरोरा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. अहिल्यानगरमधील राहुरी शहरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला 3 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. नगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावरती राज्यात गदारोळ झाला होता पंचांसंदर्भात, आणि त्यानंतर कुस्ती पंच नितेश काबलिये यांच्यावरती कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडनं काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडनं चौकशी केली जाते. गुरुग्राममधल्या शिकोहपूर जमीन प्रकरणामध्ये चौकशीसाठी ईडीकडनं वाड्रा यांना समन्स बजावण्यात आलंय. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. आरोपी शरीफुल मोहम्मदचे फिंगरप्रिंट्स जुळले नसल्याचं समोर आलंय. 20 नमुन्यांपैकी 19 नमुन्यांवरील फिंगरप्रिंट्स आरोपी शरीफुलच्या ठशांशी जुळलेले नाहीत. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी 30,000 रुपये चोरायच्या उद्देशानं त्यानं सैफच्या घरी चोरी केली किंवा प्रयत्न केला अशी माहिती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल 22 कोटी रुपये थकीत असल्यामुळे पुणे महापालिकेनं या रुग्णालयाला जप्तीची नोटीस पाठवली. 2 दिवसात रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. या थकीत मिळकत कराबाबत येत्या 2 दिवसात पालिकेत सुनावणी होणार आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाची एनआयए दररोज 8 ते 10 तास चौकशी करते. दहशतवादी हल्ल्यामागे कुणाचा हात होता, कट कसा रचला, कुठे रचला याची माहिती समोर यावी यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा जवळपास अर्धा पगार कापणाऱ्या महायुती सरकारनं कामगार संघटनांचा चांगलाच धसका घेतलाय. सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडनं सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधनं दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यात सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटींपर्यंत आहे. एल्फिन्स्टन ब्रिज पाडला जाऊ नये यासाठी मनसेनं देखील आंदोलन केलं. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या हरकती आणि सूचनांबाबत काय निर्णय घेतलाय हे आधी स्पष्ट करावं अशी मागणी मनसेनं केली. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं बांधकाम लांबणीवरती पडलंय. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार होता. त्यामुळे मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार पूल बंद करण्यासंबंधी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना आणि हरकती सादर झाल्यात. मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिन्स्टन रोड पूल आता बंद होतोय. वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालं तरी देखील लाखो पादचारी प्रवाशांचं काय असा सवाल उपस्थित होतोय. नियोजनात ढिसाळपणा केल्यामुळे नव्या पादचारी पुलांचं काम अर्धवट आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होतीये. संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या 18 मे रोजी मतदान होत असलं तरी 19 मेला निकाल लागेल आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे बारामतीतील प्रशासकीय भवन इथे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी दंड थोपटले. समितीच्या निवडणुकीत भाजप नेत्यांमध्ये 2 गट पडलेत. भाजप आमदार सुभाष देशमुख भाजप काँग्रेस युती विरोधात आपलं पॅनल उभं करणार आहेत.
सांगलीमध्ये मोकाट श्वानांना पकडण्यासाठी महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे. संभाजी भिडेंना श्वानानं चावा घेतल्यामुळे पालिकेनं ही मोहीम सुरू केली. टोमॅटोचा भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचा सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल करण्यात आला. यावेळी वादग्रस्त कृषी मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. नंदुरबार एसटी आगारातील पाणीपुरवठा महापालिकेनं बंद केला. 34 लाखांची थकबाकी न भरल्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली. त्यामुळे एसटी आगारात पाण्यासाठी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. जालन्यात नुकसान अनुदानावरती महसूल कर्मचाऱ्यांनीच जल्ला मारलाय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे आलेले 50 कोटी अधिकाऱ्यांनीच हडपलेत. तलाठी आणि ग्रामसेवकांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावानं मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील चिखलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळालाय. रनवेसाठी आणखी 147 जमीन संपादित करण्यात येते. या भूसंपादनाच्या अधिसूचनेवरती 60 दिवसांच्या आत 350हून अधिक आक्षेप दाखल करण्यात आलेत. विस्तारीकरणासाठी खरेदी केलेल्या मालमत्तांवरती आक्षेप घेण्यात आलाय. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात रानगवा निदर्शनास आला. आतापर्यंत या अभयारण्यात रानगव्याची नोंद कुठे आढळलेली नाही. त्यामुळे पहिल्यांदाच आता रानगव्याची वैज्ञानिक नोंद झाली आहे. लॉर्ड्स मेटल कंपनीनं चंद्रपूर महापालिकेला अग्निशमन वाहन भेट दिलं. त्यामुळे शहरातील आगींच्या घटनांवरती नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीत नुकसान भरपाईच्या निधीत घोटाळ्याच्या तक्रारीनंतर समिती गठीत करण्यात आली. समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये 2 गटात क्षुल्लककरणावरून तुफान राडा झाला. यात 2 गट आमने-सामने येऊन तुफान दगडफेक झाली. या प्रकरणी गावात संचारबंदी लागू करण्यात आली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परळीतील पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेतली. बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लातूर शहरातील इंडियानगर तसंच अंबाजोगाई रोड परिसरातील अनेक भागात पुन्हा दूषित पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे लातूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून उडणाऱ्या कोळशाच्या राखेमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. धूळ बसलेला माल व्यापारी विकत सुद्धा घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त असलेल्या पठार भागात आदिवासी बांधवांनी अंजिराची यशस्वी शेती केली. 15 तरुणांनी एकत्रित येत सामूहिक शेती करण्याचा निर्णय घेत यशस्वी शेती केली. तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही देवस्थानच्या वतीनं ना नफा ना तोटा या तत्वावरती लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अवघ्या 14 दिवसात 5 टन लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. मालेगावात वाढत्या तापमानामुळे बहुजल पातळी 80 फुटांवरती गेली आहे. विहिरी कोरड्या पडू लागल्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय. त्यामुळे ग्रामस्थांनी टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. एनडीआरएफची टीम पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाली आहे. एनडीआरएफच्या एकूण 12 पथकांनी राज्यभरात विविध शहरात मॉक ड्रिल केलं. पालघरमधील वाडा येथील नदीचा पाडा या लोकवस्तीत सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 50 घरांची लोकवस्ती असलेल्या गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रभर बोरवेल भोवती पहारा द्यावा लागतो. गढूळ आणि दूषित पाणी मिळाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. यावल तालुक्यातल्या अंजाळे इथे तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. 5 वर्षीय बाळासह त्याची आई आणि मावशीचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. मंदिराचं पुरातन महत्त्व जपून दर्जेदार पद्धतीनं काम करावं अशा सूचना मुंडेंनी केल्या. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला पारगावच्या ग्रामस्थांनी विरोध केला. गाव बंद करून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. त्यामुळे बैठकीसाठी गेलेले भूसंपादन अधिकारी चर्चेविना परतले. जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं उघड्यावरती ठेवलेला मका पावसात भिजला. त्यामुळे मका काळा पडून तब्बल 40 ते 50 लाखांचं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरात ई रिक्षामुळे पर्यटनाच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे व्यावसायिक आता सुखावलेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे.
हातनूलचं आवर्तन मिळूनही भुसावळ शहराच्या अशुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न काही सुटलेला नाही. पालिकेनं शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी 5.5 कोटी रुपयांच्या निधीतनं पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवनाचं काम हाती घेतलंय. हे कामही अनेक वेळा मुदतवाढ देऊन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे गाळयुक्त पाण्याचा पुरवठ्याची समस्या कायम आहे. वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरातील नाले गेल्या अनेक दिवसांपासून तुंबल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तुंबलेल्या नाल्यांचं पाणी काही नागरिकांच्या अंगणात घुसल्यामुळे नागरिक हैराण झालेत. नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक वैतागलेत. पॅरालिसिस झालेल्या एका निराधार महिलेला नाशिक पोलिसांनी आधार देत वृद्धाश्रमात दाखल केलं. विमल अशोक पवार असं या निराधार महिलेचं नाव आहे. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे. शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे लवकरच खात्यात येणार आहेत. कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही, अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियातल्या शेतकऱ्यांना दिली. हिंगोलीच्या वसमत परिसरात उन्हाची तीव्रता तर मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका पानकोबी पिकाला बसलाय. पानकोबीवरती अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय, तर शेतातील भाजी सडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील पेढे परशुराम लोकवस्तीच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत कोसळून फार मोठं नुकसान झालं होतं. आता याच भिंतीचं बांधकाम विशिष्ट गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध पातळीवरती सुरू आहे. पावसाळ्याच्या आधी या भिंतीचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक माहिती समोर येते. एका इमारतीच्या परिसरात 12 भटक्या कुत्र्यांवरती विषप्रयोग करण्यात आला. यात 5 श्वानांचा मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरनं वाद झाला होता. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे गुन्हा दाखल झालाय. वर्ध्याच्या देवळी येथील बस स्थानकाचं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जलद बस थांबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. तर देवळी पुलगाव आगारात नव्या बसेस दाखल होतील, अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. दापोलीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी विकास कामांचा धडाका लावलाय. दापोली शहरातील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू करणार, अशी ग्वाही कदम यांनी दिली. कार्ला इथल्या मळवली लोहगडसह भाजे आणि लोणावळा या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मळवली सदापूर रस्त्यांची दुरवस्था झाली, त्यामुळे पर्यटकांसह ग्रामस्थ देखील हैराण झालेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना पैशांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनानं धावत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा केली आहे. सुरुवातीला मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या वाणांपैकी हापूस आंब्याला वरचा दर्जा प्राप्त असला तरी भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 51% निर्यात केशर आंब्याची होत असल्याचं आकडेवारीतून समोर येत आहे. विशेष म्हणजे भारत आंबा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावरती असला तरी आंबा निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक मागेच आहे. लातूर इथल्या रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातनं डबे बाहेर पडण्यासाठी आता सप्टेंबर 2025 असा कालावधी ठरवण्यात आलाय. हे काम कायनेट नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले. वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत. जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालेला आहे. त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये भर पडणार आहे. तापमानवाढीमुळे अंगाची लाहीलाही होतीये, त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यात लिंबू सरबत, इतर थंड पेयांना मोठी मागणी आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना 3 लिंब मिळणारी आता 5 रुपयांना एकच लिंबू मिळतंय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. प्रायोजक जिओ अनलिमिटेड ऑफर आणि पॉलिफिक्स रॅपिड HV ग्लू लगेच चिटकवा, मजबूत चिटकवा. पॉलिफिक्स भारतातील सर्वात आधुनिक ग्लू. कॉफी आय एम आयडिया कूल. हे एअर कंडिशनर नाही, AI कंडिशनर आहे. जिओ अनलिमिटेड ऑफर आता अनलिमिटेड 5G डेटा सह फ्री क्रिकेट, फ्री होम फायबर ट्रायल. कम ऑन इंडिया, जिओ डिजिटल लाईफ. शहर ते गाव, महाराष्ट्र जाणणारं एकच नाव. तुमच्या आसपासच्या बातम्या, पडद्याआडच्या घटना. आम्ही देतो प्रत्येक अपडेट. जे घडतं ते दाखवतो थेट. अन्यायाला वाचा फोडतो, मुजोरांना थेट नडतो.
महाराष्ट्राच्या पहिल्या पसंतीचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आदरणीय डॉक्टर अंबेडकर जी, नमन। आपने दिया भारत का संविधान। देश अब 26 नवंबर को संविधान दिवस के रूप में मनाता है। हमने आपके विचारों और विजन पर चलकर समावेशी भारत बनाने के लिए डॉक्टर अंबेडकर इंटरनेशनल सेंटर भी बनाया है। आपको भव्य श्रद्धांजलि देना हमारा कर्तव्य था। हमने आपके जीवन पर आधारित पंच तीर्थ का निर्माण किया है। ये बाबा साहब की सत्यनिष्ठा जिसकी वजह से वो भारतीयों के हृदय में आज निवास करते हैं। आइए बाबा साहेब की 135वीं जन्म जयंती पर विकसित भारत बनाने का संकल्प और मजबूत करें। हे आहे न्यूज 18 नेटवर्क। आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत। आमची पहोच तुमची ताकद। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान। बुलढाण्यात मुंबई नागपूर महामार्गावरती मालवाहू वाहनानं एका बसला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या सिग्मा हॉस्पिटल परिसरात लूटमार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। आरोपीकडनं पोलिसांनी 1,18,000चा मुद्देमाल जप्त केला। पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातल्या एकलहरे इथे कार आणि रिक्षाचा अपघात झाला। यात रिक्षातील तरुण गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी नेण्याआधीच त्याचा जागीच मृत्यू झाला। आंबेगाव तालुक्यातल्या मंचर जवळच्या निघोटवाडी इथे शेकडो एकर डोंगराला वणवा लागल्यामुळे झाडं झुडपं जळून खाक झाली। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून अनेक प्राणी दगावल्याची भीती वर्तवली जाते। सातारा जिल्ह्यातील कराड चिपळूण महामार्गावर घाटमाथा गावच्या हद्दीमध्ये तमाशा कलावंतांच्या टेम्पोचा अपघात झाला। या अपघातात 25 कलावंत जखमी झाले, त्यातील 5 जण गंभीर जखमी आहेत। ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येते। नागपुरातील धरमपेठ परिसरात एका रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मित्रांसोबत बसलेले असताना 2 आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांनी हॉटेल मालकावर गोळ्या झाडल्या। उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पोलादपूर तालुक्यातील बाजरे गावच्या हद्दीत भीषण वणवा लागला। या वणव्यामध्ये गुरांचा गोठा जळून खाक झाला। या 4 गुरांचा देखील होरपळून मृत्यू झालाय तर एका गायीला वाचवण्यात यश आलंय। अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांकडनं जिल्ह्यातील 22 ग्रामीण पोलीस ठाण्यातील विविध कारवायांमध्ये जप्त केलेली 48 लाखांची दारू पोलिसांनी नष्ट केली। अमरावतीच्या कोंडेश्वर परिसरात ही दारू नष्ट करण्यात आली। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटला। उघड वळणावरती चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला। याची माहिती मिळताच डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती भीषण अपघात झाला। मेटाडोर आणि MPST मध्ये समोरासमोर धडक झाली। अपघातात विटा वाहून नेणाऱ्या मेटाडोरमधील 3 जण जागीच ठार झाले तर एसटीतील 10 ते 12 प्रवासी जखमी झालेत। रायगडच्या कर्जत दहिवली गावात विनायक अंगण सोसायटीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। घरमालक घरातच असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला। मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला। या टोळीकडनं चोरीचं सोनं खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 8 तोळा चोरीचं सोनं पोलिसांनी आरोपींकडनं हस्तगत केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शेकडो लोकांनी चिमूर पोलीस स्टेशनला घेराव घातला। पोलिसांकडून आरोपींना तातडीनं अटक करण्यात आली।